काका नमस्कार. आदित्यवीर ठाणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बर्फी बनवतोय. काय प्रोसेस आहे ती आपण दाखवायची आहे तुम्हाला. तर हे काका आहेत. आपलं नाव काय काका? शरद मुरले. हे टिपुर्लीमध्ये ना जवळजवळ 40 वर्षापासून हे इथे बर्फी बनवतात. हे बघा, हे दूध आता हे किती लिटरचं दूध आहे काका? हां, या 17 लिटरमध्ये किती बनतं बर्फी? किती बनते? 5.5-6 किलोची. आणि प्युअर आणि साखर वगैरे न घालता पूर्ण या बर्फीमध्ये गोडवा असा राहतो. हे का, हे कंटिन्यू जळण आहे. आमच्या भाषेत तर जळण बोलतात. लाकडं टाकून हे पूर्ण चुलीमध्ये भट्टीमध्ये हे किती डिग्रीमध्ये दूध हे करतात? पूर्ण किती तास आठवायला? 2.25 ते 2.5 तास एवढं दुधामध्ये आपल्याला बर्फी भेटते. आज आपण आलो टिपुर्लीमध्ये. कोल्हापूर सिटीमध्ये टिपुर्ली एक गाव आहे छोटंसं. तिथे आपण आलोय का? कारण की आपण इथे आज आहे ना, इथे ना एक बर्फी भेटते. खूप वर्षापासून इथे एक दुकान आहे. तिथे आपण बर्फी घ्यायला आलोय. चला मग आपण तिथे जे मालक आहे त्यांच्याकडे आपण भेटूया. नमस्कार मित्रांनो, मी आदित्यवीर ठाणे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता हे दूध आटवलं ना, तर हे बघा, हे असं दूध होतं. त्यानंतर मग हे परत असं दूध होतं. हे पूर्ण खवा होतं. हे असं बघा, इथे सगळे आता इथे पहिले झाले. पण या काकांचं आहे ना, सर्वात पहिलं दुकान इथे होतं. पहिलं गावामध्ये होतं, ते आता इथे आणलं. पण कुठे पण जायचं असेल तर या ज्योतिर्लिंग बर्फीवाल्यांकडेच यावे. हा कोल्हापूरचा रस्ता आहे. इथून सरळ आला शेळेवाडी आहे. शेळेवाडी फाटा आहे. इथून थोडंसं आलं की हे समोर तुमचं ज्योतिर्लिंग बर्फी आहे. टिपुर्लीची सुप्रसिद्ध चुलीवरची बर्फी आहे. हे त्यांचं नाव आहे. हे बघ. आणि हे इथे काका आपले इथे दुधातून खवा वगैरे ते सगळं बनवतात. काका, इथे जर लांबून जर यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 8600 हां 22 हां 9899. हां. हे दूध आहे ना असं आटतं पूर्ण. आणि त्याच्यानंतर आहे ना, जोपर्यंत आहे ना ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत ते दूध पूर्ण आटवावं लागतं. 2.5 तास पूर्ण दूध हे आटवावं लागतं. तेव्हा ती बर्फी बनते. आता बर्फी आपल्या इथे त्यांनी काढलेली आहे, ती आपण दाखवणार आहोत. हो का, ही बर्फी अशी काढतात. ही पूर्ण खवा होतो ह्याच्यावरतून. नंतर मग आता हे काकी आपल्याला आहेत ना बर्फी कशी काढणार ना ते दाखवणार आहे. काकी, आता तुम्ही कट करू शकता. हे बघा, ही अशी पट्टी असते. पूर्ण हायजेनिक पद्धतीने बर्फी कट करतात. हे बघा, ह्या अशा वड्या काढतात कापून. काकी, एक वडी कितीला जाते? 13 रुपयाला. बघा, एवढ्या स्वस्तामध्ये बर्फी आपल्या इथे कुठेच नाही भेटणार. मुंबईला पण एवढी बर्फी स्वस्तामध्ये भेटणार नाही. आपल्या इथे भेटतात ते 100 रुपये किलो, पाव किलो वगैरे असं चालू आहे. पण इथे 13 रुपयाने एक बर्फी भेटते. पण खाल तर एक नंबरच बर्फी लागते. व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंटमधून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.